मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. केवढा प्रबल संस्कारांचा पगडा आहे या देशावर. थोरांनी केलं ते करावं. त्यांनी रुळवलेल्या पावटीवर पाऊल टाकावं. त्यांनी बद्रीवनात तपश्चर्या केली. आपणही बोरींची बाग निर्माण करावी. मोठा प्रासाद उभारावा. त्याचं नाव ठेवावं पर्णकुटी. ऋषींनी आपली जीवनं तपोवनात व्यतीत केली तर मग भल्या प्रचंड बंगल्यांचं नाव ठेवावं तपोवन. केवढा प्रचंड अंतर्विरोध हा. निसर्गाशी झुंज खेळायची, पुन्हा त्यालाच शरण जायचं. बऱ्याच वेळानं बोरीखाली उतरून मुलं गेली त्या वाटेनं चालू लागलो. एकदम एका पाखरानं लक्ष वेधून घेतलं. तोपर्यंत माझा समज होता की पक्षी कंटकहीन वृक्षावरच आपली घरटी बांधतात, पण हे तर बोरीचं वन, टोकदार काटे. त्या तशा काट्यातही एका फांदीवर एक चिमणा पक्षी घरटं बांधित होता. किती लहान होता तो, अगदी एवढासा. तुरुतुरू उड्या मारत होता. इवलीशी उभारलेली शेपटी ती टुनटून नाचवीत होता. पंखांनी घरटं सारखं करीत होता. पुन्हा बाहेर उडी मारून पंख चोचीनं स्वच्छ करीत होता. पुन्हा काम सुरू करत होता. मी चहूबाजूंनी हिंडलो, घरटं निहाळलं. कसलंही आच्छादन नाही, पण त्या तेवढ्याशा काड्याकुड्यांच्या तसराळ्यात तो पक्षी अंडी घालील, त्याची जोपासना करेल, ती उबवील. मग एक दिवशी पिल्लं चिवचिवू लागतील. काही दिवसांनी ती उडू लागतील. मग एका सकाळी ती घरटं सोडून उडून जातील नेहमीसाठी. मनुष्य घरट्याचा लोभ करतो. या लोभापुटीच मनुष्य मातृभूमीवरही प्रेम करायला शिकला. राणा प्रताप उदास होऊन म्हणाला होता, मरणो भलो बिदसे को जहान पूछे कोय, माटी खाय जानवरां महामहोत्सव होय. पण शेवटी तोही कुठेतरी रानावनातच शेवटले श्वास टाकीत म्हणाला होता, हाय चित्तौड, हाय चित्तौड. अरे पण मी कुठे चाललो आहे? त्रिवेणी कुठे आहे? ती लांब पलीकडे क्षितिजाशी पर्वतांची अंधुक रेषा दिसते आहे. याचा अर्थ ती उत्तर आहे. शेवटी यशोदेचंच निदान खरं ठरलं. मग सबंध बद्रीवनाला प्रदक्षिणा घातली. काटे मोडून घेतले, टेप आणि खळगे ओलांडले आणि शेवटी त्रिवेणी दिसली. यशोदा चिंतातूर नजरेनं कमरेवर हात ठेवून वनाकडे पाहत उभी होती. मुलं मला शोधायला निघाली होती. हसून म्हणालो, सापडलीच की नाही त्रिवेणी? यशोदेनं तटकन वळून बघितलं. मुलांना हाक मारून म्हणाली, वाट चुकली होती ना? छे ग, एकदा वनाला सहज चक्कर मारली. मला ऐकू येईल न येईल अशा बेतानं यशोदा म्हणाली, कथा रचून समोर मांडणं चांगलं जमतं तुम्हाला. त्रिवेणीजवळ जात म्हणालो, मी ऐकलं बरं का? यशोदा काहीच बोलली नाही. त्रिवेणी खरोखरच सुंदर होती. बोरींच्या वनापेक्षा अधिक देखणी. तिन्ही झाडं एकमेकांना मिठी घालून उभी होती. फांद्या एकमेकांत मिसळलेल्या. पिंपळावर बांडगुळ उगवलेलं. त्यानं आपल्या हिरवेपणानं त्या रंगसंमेलनाला अधिकच उठाव आणलेला. पिंपळाच्या ढोलीत पाखरांची घरटी. आमच्या चाहुलीनं ओरडा करत एक महिना आतून उडाली. कुणीतरी त्रिवेणीला दगडी पार बांधला होता. तो झाडाच्या अंगिक वाढीनं फुटून दगड उखळले होते. सावली मात्र नामांकित. पिंपळाची छाया विरळच, पण औदुंबर घनदाट होता. बेल बिचारा म्हणत असावा, मीही आहे बरं का. मी पारावरची पानं बाजूला करणं चालवलं. यशोदेने शेजारच्या तरवडाचे टकसे तोडले होते. त्या हाती जुळवीत ती म्हणाली, राहू दे भैया. का ग? झाडणं तुमचं काम नाही. तथास्तु. यशोदेनं ओटा झाडून काढला. उंबराला टेकून बसत म्हणालो, यशोदे, 4 प्रांतासारखं सौंदर्य मला कुठं आढळलं नाही. कोणतं? महाराष्ट्र, मैसूर, बंगाल आणि मालव. हो, विसरलो. हिमालय फार सुंदर. पण आता हे आत्ता कसं आठवलं? उत्तरेकडे असलेल्या पर्वतांच्या रांगेवरून क्षितिजाशी नेटून बसली आहेत ती. किती लांब, इथून तिथपर्यंत. तरवडाची किरसुणी टाकून यशोदा पारावर बसली, पाय खाली सोडून. मुलंही कुठं कुठं बसली. यशोदेनं विचारलं, उत्तर कशी दिसली आत्ता? उमराचा टेका सोडून पुढे सरत म्हणालो, यशोदे, तुझं निदान खरं ठरलं. मी वाट चुकलो होतो. यशोदा तोंडावर पदर घेऊन हसू लागली. आग्रहानं म्हटलं, मलाच का हसतेस? ती काही बोलली नाही. थोड्या वेळानं उसासं सोडून म्हटलं, कुणीकडे तरी पाहत. सगळेच वाट चुकले आहेत यशोदे.
काय म्हटलं? प्रत्येकजण आपलं स्थान सोडून भटकायला बाहेर पडला, मग झाली दिशाभुली. मूळ पीठ सापडेना, सारखा हिंडतो आहे. कुठून आलो ते आठवतो आहे, पण यश लाभत नाही. फारच थोडे पुन्हा आईच्या कुशीत परतू शकले आहेत. ते धन्य झाले. आता ते पुन्हा या जंतरमंतरात पाऊल घालीत नाहीत. त्यांना कळून चुकलं आहे, ही रानभूल आहे. इथं कुणीतरी चकवा भेटतो, तो देतो आश्वासनं, प्रलोभनं, जी कधीच पुरी होत नाहीत. पण जीव त्यांच्यामागे धावतच असतो ना, त्या विसांमागं, त्या मृगजाळांमागं. कुणी यशासाठी धडपडतो, कुणी गौरवासाठी, धनासाठी, स्वरासाठी, गंधासाठी. शेवटल्या क्षणापर्यंत ही धडपड चाललेली असते. मध्येच भोवळ येते, मग खाली कोसळणं, पुन्हा उठणं, पुन्हा धावणं. अंतिम क्षणी श्वास अडतो, दम घोटाळतो, जीवित संपल्याची जाणीव होते. आई तर सारखी बोलावीतच असते. तिची साध नाना मिशांनी प्रकटत असते, पण दुर्दैव ती कानात शिरत नाही. भूल भुलैयात सापडलेल्या जीवांना तिचा साक्षात्कार होत नाही. आणि त्या अंतिम क्षणी त्यांना आईचा आठव येतो, पण फार उशीर झालेला आहे. इंद्रिय विकल झाली आहेत. जीवनाचा शेवटला थेंब संपत आला आहे. आता प्राणांची ज्योत फडफडू लागेल. ते विसताना फार फार क्लेश होतील. ती मोठी होईल. ते मोठेपण आत्तापर्यंतच्या जळण्याला आलिंगन देईल आणि मग आपणच आपला ग्रास करील. मग थोडासा धूर अपकीर्तीचा, थोडासा दुर्गंध दुष्कृत्यांचा, अपराधांचा, मग शेवटी अंधार. नेहमी करता याहून वेगळं काहीच नाही. काही क्षण मौनात गेले. भरून आलं. पुन्हा बोलू लागलो. हिंडतोय यशोदे, हिंडतोय, सारखा भटकतोय, पण आई कुठं आहे ते कळत नाही आहे. अजूनही नाही. कधी तिची साद ऐकू येते, अत्यंत अस्पष्ट. तक्षणी जागीच उभा राहतो. सगळी शक्ती कानात उलंडून वाट पाहतो. पुन्हा आई हाक मारील. पुन्हा मी ती अमृतवाणी ऐकू शकेन. पण मग पुन्हा अंधार, पुन्हा चकव्यांचे भुलावण. मग झोकांड्या खात भेलकांडत मी त्यांच्या मागे धावतो, कारण शरीरावर माझा ताबा नसतो, चकव्यांचा असतो. एकदम दृष्टीसमोरचं दृश्य हरपलं. गती पांगुळली, मिटली. कोणाचा तरी स्वर ऐकू येऊ लागला, गंभीर, अकंपित, फार दुरून येणारा. मुक्त संग. मग हे काय आहे? थोड्या वेळानं मृदू स्मित करत यशोदा म्हणाली, बरं का भैया? का ग? पुरुष असते तर तुमचा शिष्य म्हणून तुमच्याबरोबर आले असते. चकित होऊन त्याच्या मुद्रेकडे पाहत राहिलो. इथं हा जो काही अपार स्नेह जमत चालला आहे तो केवळ चकवाच आहे का? हे जे कणाकणानं अतिमऊ अतिसुखद असं साठत चाललं आहे, त्याची गत काय व्हायची? एक निस्संग भटक्या आणि एक विधवा विरागिनी, दोघे योगायोगानं एकत्र आली आहेत. दोघांची मनं सुखावली आहेत. भटक्या दुःख सांगतो आहे, आपली आणि जगाची. तो या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत हात पसरतो आहे. वियोगिनी तद्रूप होऊन त्याची कथा ऐकते आहे. आणि त्या दोघांचं न जुमानता एक सोनेरी कोळी हळूहळू जाळं विणू लागला आहे. एक एक बंद, एक एक तार. या जाळ्याचं काय होणार आहे पुढे? कसला विचार करता आहात भैया? चाचपून बोललो. छे विचार कसला? विचारच करत होतात कसला तरी. कशावरून? मला माहिती आहे, विचार करू लागलात की तुमची दृष्टी हलते, डोळे तिरळे व्हायला लागतात. काही बोलायची सोय नाही. कसं बसा हसत म्हणालो, कसला नाही ग? का उगीच खोदून खोदून विचारतेस? ठीक आहे, नाही विचारत. उठायचं ना आता? मुलं उठली. मीही चला म्हटलं. उठलो मात्र नाही. यशोदा थपकून म्हणाली, चलताय ना? थोडा थांबून आलो तर एकांत सेवनाचा मोह होतो आहे. बरं वाटतं इथे. तिकडे घाटावर करा एकांत सेवन. चला. उठून चालू लागलो. दिवसभराची भगभग निवल्यावर एकंदर सगळ्याच दृश्याला आता मार्दव आलं होतं. महारुखाची आणि निंबाची झाडं आता अगत्यशील यजमानासारखी नम्र भासू लागली. धूळ मऊ वाटू लागली, मऊ आणि थंड. काट्यांची झाडंही दृष्टीला खूपच नाशी झाली आहेत. दृष्टीचा कोन बदलला की हे असं घडतं. कण्हेरीच्या फुलांचा ताटवा अजून लांब होता, पण त्याचा मऊ गंध इथवर येऊन सारा अंग सुखावू लागला. प्रसन्नता वाढली. म्हटलं, यशोदे, असं वाटू लागलंय की मी आजारी नव्हतोच. भाग्य माझं. एवढंच, पुढे काही नाही. गावाच्या बाहेर काही फिरस्ते वंजारी उतरले होते. त्यांचे बैल सुस्तावून बसले होते. घोडी निमूट उभी होती. त्यांच्या पालामधून चुलीचा धूर निघून आकाशात चढत होता. मग तो हळूहळू आकाशात मिसळून जात होता. अचानक चामुंडे सराची आठवण झाली. थपकून यशोदेला विचारलं,
तुम्ही म्हणे येत्या एकादशीला चामुंडेसरला जात असता? हो. यात्रा असते? नाही, पण आजोबांनी तो नियम सुरू केला, बब्बांनी पुढे चालवला. रात्री निघून पहाटे तिथे पोचायचं, शिवलिंगावर महिम्नाचा अभिषेक करायचा, संध्याकाळी परत निघायचं. यंदा काय करणार? बाबांनी सांगितलं आहे, तुम्हाला वाटलं तर जा, नाहीतर मग पुढे जाऊ केव्हा तरी. हरकून म्हटलं, चला की जाऊन येऊ. नको. का गं? तुम्हाला बरं वाटलं नाही अजून? छे गं, मला फार फार बरं वाटतं आहे. भरवसा येत नाही? अच्छा, काय केलं म्हणजे विश्वास पटेल? धावून दाखवू गावापर्यंत? मुलं असली. यशोदा मात्र न हसता म्हणाली, भैया खरंच तुम्हाला सोसायचं नाही. काय नाही सोसायचं? प्रवास रात्री करावा लागतो, नावेतूनच ना. पण नर्मदेवरला गारठा? हसून म्हटलं, यशोदे, केवढ्याला थंडीच्या रात्री मी उघड्यावर काढल्या आहेत, काहीही न पांघरता. क्षणभर विचार करून यशोदा म्हणाली, मी सांगेन तसं वागाल? म्हटलं हो. मी सांगेन तेव्हा झोपी जाल? म्हटलं अगदी. मी देईन तितकी पांघरुणं पांघराल? तू म्हणशील तर नावसुद्धा पालथी करून घेईन अंगावर. पहा बरं, हे घे वचन. यशोदानं हात पुढे केला नाही, थोडं हसून म्हणाली, घरी गेल्यावर हे सगळं एकदा कागदावर लिहून द्या आणि खाली सही करा. एकदाच का, हजारदा लिहितो मी. म्हटलं. मन आनंदानं मोहरलं, गदगदून म्हणालो, रात्री नर्मदा दर्शन किती सुंदर असतं. रात्रीच्या काळेपणाला नर्मदेच्या पाण्याची झिलई लाभते तेव्हा अंधारही तेजस्वी भासू लागतो. एकदम यशोदेकडे वळून म्हणाला, यशोदे, तू रात्री कधी नर्मदेकडे पाहिलं आहेस? पाहिलं आहे म्हणून काय विचारता भैया? मी तर नर्मदेचीच कन्या आहे. पण एक मात्र आहे, सारखं सानिध्य असलं म्हणजे वस्तूचं मोल कळेन असं होतं. आम्ही हजारदा नर्मदा पाहिली आहे, पण तिचं दर्शन जसं तुम्हाला मोह घालतं तसं आम्हाला घालीत नाही.